नमस्कार मित्रांनो, इन्व्हिक्टस कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये पॉलिटिकल सायन्स किंवा हिस्ट्री संदर्भामध्ये माहिती बघणार आहे। तर जे परीक्षा आहे, बोर्डाची एक्झाम चालू आहे 10वीच्या, तर त्या संदर्भामध्ये क्वेश्चन किती असतील, किती मार्काला असतील आणि राज्यशास्त्राला किती मार्क असतील किंवा इतिहासाला किती मार्क आहेत, हिस्ट्रीला किती मार्क, पॉलिटिकल सायन्सला किती मार्क, या सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर टोटल एकूण 9 क्वेश्चन्स आहेत। तर त्यामध्ये क्वेश्चन 1, 2, 3, 4, 5 पर्यंत जे आहे ते हिस्ट्री आहे। 1 ते 5 हिस्ट्रीचे क्वेश्चन्स विचारले जातील। त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 ते क्वेश्चन नंबर 9 पर्यंत तुम्हाला पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातील। तर प्रश्न कशा पद्धतीने विचारतात किंवा प्रश्नांचं स्वरूप काय किंवा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय, तर त्या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क पडतील। जर क्वेश्चन पॅटर्न माहिती असेल किंवा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जर माहिती असेल तर तुम्ही लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवू शकताय। जर पॅटर्नच माहिती नसेल तर क्वेश्चन पेपर सोडवण्यामध्ये आपल्याला थोडा अडचणी येऊ शकतात। त्यामुळं पहिल्यांदा पॅटर्न लक्षात ठेवायचा किंवा पाठच करून ठेवायचा पॅटर्न काय असतो परीक्षेचा, कुठल्याही पेपरचा किंवा कुठल्याही सब्जेक्टचा असू द्या। तर हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स तर हे सामाजिक शास्त्र किंवा सोशल स्टडीजमध्ये पार्ट 1चा आहे। पार्ट 2 हा जॉग्राफी आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर त्यामध्ये पहिलं आहे क्वेश्चन नंबर 1A, म्हणजेच क्वेश्चन नंबर 1A मध्ये योग्य पर्याय निवडायचे। तुम्हाला 3 दिलेले असतील, त्याच्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। त्याच्यामध्ये 3 प्रश्न 3 मार्काला। पुढचं आहे क्वेश्चन नंबर 1B, चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला। ते दिलेल्या जोड्या लावा किंवा जोड्या दिलेल्या आहेत तर त्याच्यात तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची असते। तर त्यामध्ये ते सुद्धा 3 मार्काला आहे। क्वेश्चन नंबर 1 झाला 6 मार्काला आहे। योग्य पर्याय निवडा आणि चुकीची जोडी ओळखा। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2A, कृती करा। त्यांनी दिलेल्या 3 कृती दिल्या जातील त्यांच्याकडून, तुम्हाला 2 कृती करायचे आहेत। तर ते किती मार्काला आहे? 4 मार्काला, म्हणजेच एक कृती 2 मार्काला असणार आहे। तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये टिपा लिहायचे आहेत तुम्हाला। तर टिपा सुद्धा 2च लिहायचे, 2 मार्काला एक टिप असणार आहे। तर 2 टिपा लिहायचे तुम्हाला, 4 मार्काच्या 2 टिपा लिहायचे। क्वेश्चन नंबर 1 झाला, क्वेश्चन नंबर 2 झाला। क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला सकारण स्पष्ट करा किंवा ऐतिहासिक कारणे द्या वगैरे अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो। तर त्यामध्ये तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत। 3 त्यांनी विचारलेले आहेत, क्वेश्चन पेपरमध्ये 3 टिपा विचारतील, तर त्याच्यापैकी तुम्हाला फक्त 2 टिप लिहायचे आहेत। ते 4 मार्काला आहे, म्हणजे एका टिपची तुम्हाला 2 मार्क असतील। आता टिपा लिहामध्ये किंवा सकारण द्यामध्ये तुम्हाला 4 मार्काला आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे। तर तुम्हाला 2 मार्काला प्रश्न असल्यामुळे 4 पॉईंट तुम्हाला लिहायचे असतात। 2 मार्काला आहे म्हणून 2च लिहायचे नाहीत। एखादा चुकला तर तुम्हाला ॲडव्हान्समध्येच किंवा तुम्ही स्कोर करू शकता। तर 2 विचारले असतील 2 मार्काला तर 4 पॉईंट लिहायचे प्रत्येक प्रश्नामध्ये। सकारण द्यामध्ये तसंच, कारणे द्या, ऐतिहासिक कारणे द्या असेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल, उत्तर दिला जाईल आणि त्याच्यावरचे प्रश्न आणि उत्तरं सोडवायची आहेत पॅसेजवरची। तर ते आहे 4 मार्काला। तर त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत। एक प्रश्न, पहिला प्रश्न 1 मार्काला, दुसरा प्रश्न 1 मार्काला आणि तिसरा प्रश्न जो आहे तो 2 मार्कासाठी तो प्रश्न असणार आहे, पॅसेज आणि त्याच्यावरचे प्रश्न। हे झालं क्वेश्चन 4। आणि क्वेश्चन 5 जो आहे, क्वेश्चन 5 मध्ये सविस्तर उत्तर लिहायचे तुम्हाला। तर एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 मार्काला आहे, म्हणजे 3 मार्क म्हटल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 पॉईंट लिहावे लागतील। 2 प्रश्न लिहायचे, 3 प्रश्न विचारले जातील, त्याच्यापैकी 3 पैकी 2 लिहायचे आणि एका प्रश्नाला तुम्हाला 3 मार्क आहेत, म्हणजे तुम्हाला 6 पॉईंट लिहावे लागतील एका प्रश्नाचे। हे झालं सविस्तर उत्तर लिहा। हे सगळं सेक्शन जे आहे पहिला एक क्वेश्चन 1 पासून ते क्वेश्चन 5 पर्यंत हे पूर्ण तुमचा इतिहास आहे। आणि इतिहासाला किती मार्क आहेत? टोटल तुमचे 40 पैकी 28 मार्क तुमचे इतिहासाला दिलेले आहेत। वेटेज जे आहे ना ते इतिहासाला 28 मार्काचं आहे। आणि त्यानंतर क्वेश्चन 6 ते क्वेश्चन 9 आपण बघूयात, तर ते आहे राज्यशास्त्रासाठी। त्याला किती मार्क आहे? 12। असा एकूण तुम्हाला 28 अधिक 12 म्हणजे एकूण 40 मार्काचा पेपर आहे तुम्हाला। आणि इतिहास किंवा राज्यशास्त्र किंवा भूगोल हा जो सब्जेक्ट आउट ऑफ मार्क पडत असते तुम्हाला, 40 पैकी 40 मार्क पडायला चान्सेस आहेत। त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करा। इतिहासाचं सेक्शन झालं। आता आपण राज्यशास्त्राचं सेक्शन बघूयात। त्याच्यामध्ये तसंच आहे, जसं इतिहासामध्ये योग्य पर्याय निवडा क्वेश्चन पहिला आहे ना, तसंच क्वेश्चन नंबर 6 हा योग्य पर्याय निवडा आहे। तुम्हाला ऑप्शन्स दिले जातील किंवा पर्याय दिले जातील, त्याच्यापैकी तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत, ते 2 मार्काला आहेत त्याच्यामध्ये। परत क्वेश्चन नंबर 7 जो आहे तर तो आहे चूक की बरोबर, ते तुम्हाला लिहायचं आहे। चूक किंवा बरोबर त्याचं कारण लिहायचे, का चूक आहे किंवा का बरोबर आहे ते, आणि ते 4 मार्काला आहेत। 3 क्वेश्चन विचारतील, 2 क्वेश्चन्स लिहायचे, म्हणजे 1 मार्काला
2 मार्काला 1 क्वेश्चन, म्हणजे अशा पद्धतीने 2 प्रश्न म्हणजे 4 मार्काचे तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 पॉईंट लिहावे लागतील. 2 मार्काचा प्रश्न असला तर 4 पॉईंट लिहायचे, 1 मार्काचा प्रश्न असला तर 2 पॉईंट लिहायचे. अशा पद्धतीने तुम्ही स्कोरिंग करू शकता. बाय चान्स एखादा चुकला तर तोच क्वेश्चन तुमचा ऍड होऊ शकतो नंतर लिहिलेला पॉईंट. हे झालं क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 आणि मध्ये बघा संकल्पना स्पष्ट करायची तुम्हाला है ना, कन्सेप्ट क्लिअर किंवा कन्सेप्ट लिहायचे का संकल्पना स्पष्ट करायची व्यवस्थितपणे. तर ते 2 संकल्पना दिल्या जाईल, त्याच्यापैकी 1 लिहायचे, ती 2 मार्काला असणार आहे. 2 मार्काला म्हणलं तर 4 पॉईंट लिहावे लागतील तुम्हाला. संकल्पना स्पष्ट करा. 1 क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये सूचनेनुसार कृती करा. ते दिलेले असतील. फॉर एक्झाम्पल लोकशाही, त्याची वैशिष्ट्ये लिहायला देत असतील किंवा भारतीय मीडिया समोरील आव्हाने, अशा पद्धतीने क्वेश्चन असेल तर ती कृती पूर्ण करायची. 2 कृती दिल्या जातील, त्याच्यापैकी 1 लिहायची 2 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहायचं आहे तुम्हाला. तर क्वेश्चन 9 मध्ये तो प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारले जातील. त्या 2 पैकी तुम्हाला 1च प्रश्न लिहायचा आहे आणि तो 2 मार्काला असणार आहे. अशा पद्धतीनं राज्यशास्त्र आणि इतिहास जो आहे तुमचा तो 40 मार्काचा पेपराचं मार्किंग सिस्टीम आहे किंवा क्वेश्चन पेपरचा असा पॅटर्न असणार आहे. तर हा पाठ पाहिजे तुम्हाला. रिकाम्या जागा असतील, चुकीची जोडी ओळखा असेल किंवा चुकी बरोबर कारण लिहायचं असेल किंवा संकल्पना स्पष्ट करायची असतील किंवा टिपा लिहायची असतील किंवा सकारण स्पष्ट करायचं असेल तर हे पाठ पाहिजे तुम्हाला. का तर जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीनं क्वेश्चन लिहू शकता. तुमच्याकडे वेळ शिल्लक राहू शकतो आणि तुमचं पेपरमध्ये प्रेझेंटेशन चांगलं तुम्हाला करता येऊ शकतं. त्यामुळे हा पॅटर्न तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. धन्यवाद.